सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आजचा टॉपिक काय आहे? प्रथम योजना अवकाश 1966 ते 1969 फर्स्ट प्लॅन हॉलिडे। आपण प्लॅन हॉलिडे म्हणजे काय, त्याची कारणं काय असतात है ना, आणि भारताच्या योजना कालावधीमध्ये किती वेळा योजना अवकाश झाला हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं रे बाबा, तुम्ही पाहिला असाल बरोबर आहे, कारण तुम्ही सिरियस कॅन्डिडेट आहात असे, त्यामुळे बोर सिरियस व्हिडिओ तुम्ही पाहता। आजचा बी तसाच आहे, कोणासाठी? सिरियस कॅन्डिडेटसाठी, ज्याले आपल्या बळावर ऑफिसर बनायचं आहे, ज्याले टिपी करायचं आहे आणि ज्याले तकदीर का खेळ खेळायचा आहे त्याचं नव रे बाबा, आलं लक्षात? तर आजच्या या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रथम योजना अवकाश याचं खरं कारण काय, आणि त्याच्यानंतर हा योजना अवकाशामध्ये 3 वर्ष आहेत, ह्या 3 वर्षामध्ये शासनाच्या इकडून काय नुसत्या भालधंदे झाले का, नुसते लोचे केले का, काही काम केले, आणि काम केले तर कोणते बाबा, आणि काम केले तर त्याचा फायदा झाला का नुसता टाइमपास, या गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत बिलकुल परीक्षेच्या दृष्टिकोनातून एकदम डिटेलमध्ये। मग तुम्ही मनाचा विचार काय विचारायचं तर बापू UPSC बी म्हणायचं आणि MPSC बी, तर पाहायचं। चला मग पाहून घेऊ। पहिल्यांदा आपण समजून घेऊ खरं कारण काय। तर आपल्याला दिसतंय की नेतृत्व जर डगमगलं, नेतृत्व जर बदललं तर अडचण येऊ शकते। मग आपल्याला इकडे दिसतं पॉलिटिकल टर्मोइल। पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू 27 मे 1964, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात। लाल बहादूर शास्त्री यांचा लगेच बघा बॅक टू बॅक 11 जानेवारी 1966 मृत्यू, म्हणजे आपल्याला दिसतं तिसरी पंचवार्षिक योजना संपण्याच्या कालावधीत। आणि मग त्याच्यानंतर इंदिरा गांधी ह्या प्रधानमंत्री झाल्या 24 जानेवारी 1966, नवीन नेतृत्व। मग त्यामुळे आपल्याला काय वाटतं की बाबा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये 2 एकदमच लार्जर दॅन लाईफ असलेले, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्राणाची आहुती एकदम प्राणपणाला लावले आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यातले ते दिग्गज, आणि ते 2 नेतृत्व गेले जे विजनरी होते ते गेले, आणि सडनली नवीन नेतृत्व, त्यामुळे होऊ शकते बरोबर आहे, पॉसिबिलिटीज आर बिंग देअर है ना, बरोबर आहे राईट। पण खरं कारण ते नव्हतं, कारण की पहिले नेतृत्व जबरदस्त, दुसरे नेतृत्व जबरदस्त, आणि तिसरंही नेतृत्व जबरदस्तच होता, आणि त्याच्यामुळे पॉलिटिकल लीडरशिपचं ट्रान्झिशन असं आपल्याला म्हणता येणार नाही, किंवा पॉलिटिकल इनस्टॅबिलिटी असं पण म्हणता येणार नाही। मग खरं कारण काय? तर खरं कारण आपल्याला दिसतंय की तिसरी पंचवार्षिक योजनेच्या आखणीमुळे फेल नाही झाली है ना। थर्ड फायर प्लॅन वॉज नॉट फेल्ड बिकॉज ऑफ द प्लॅनिंग, but because of the external factors and because of some situational factors। मग आपल्याला काय दिसतं, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला फटका बसला। भारत चीन युद्ध 1962, भारत पाक युद्ध, बॅक टू बॅक 2 युद्ध 1965। आता तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो फोकस केला होता इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ॲज अ सिंथेसिस करायचा, तो आता गडबडला, कारण कुठे गेला, आता कुठे फोकस झाला, डिफेन्सकडे। त्याच्यानंतर दुष्काळ 65-66, त्यानंतर 67 आहे, म्हणजे विचारू नका, नंतर प्लॅनिंगच्या नंतरही दुष्काळ पडत राहिला, दुष्काळ सातत्याने बिकॉज ऑफ द ड्रॉप कंडिशन है ना, ॲग्रिकल्चर प्रोडक्शन सबस्टॅन्शियली फेल्ड, त्यामुळे अडचण। मग अन्न मदत जी आहे, अन्न मदत कार्यक्रम युनायटेड स्टेटमधून PL 480च्या मार्फत राबवण्यात आला, आणि अमेरिकेने त्याचा फुल चान्स घेतला है ना, हा एक प्रॉब्लेम। औद्योगिक मंदी आली, कारण डिफेन्सकडे सगळं रॉ मटेरियल वगैरे वळलं, आणि त्याच्यामुळे औद्योगिक मंदी आली। आपण फूड ग्रेन बाहेरून बोलवलं, आपल्यावर फॉरेक्सची अडचण यायला लागली, व्यवहार तोल संकट, बॅलन्स ऑफ पेमेंट आपलं गडबडलं,
आणि त्याच्यामुळे आपल्याला इम्पोर्ट करणं फार कठीण झालं, इंडस्ट्रीयल रॉ मटेरियल आणि मशिनरी, त्यामुळे फटका पडला. लायसन्स राज, त्याचा सुद्धा इंडस्ट्रीयल जे डेव्हलपमेंट आहे त्याच्यावर फटका पडला. मोनोपोलायझेशन व्हायला लागलं आणि काही मोजक्याच इंडस्ट्री वर्क करत होत्या, त्यांनाच एंट्री होती, बाकीच्यांना नाही, त्यामुळे कॉम्पिटिशन नाही, त्यामुळे क्वालिटी नाही आणि डेव्हलपमेंट नाही. अशा स्थितीमध्ये तिसरी पंचवार्षिक योजना काय झालं, सबस्टॅन्शियली फेल झाली. जो टार्गेट ठेवला होता तो टार्गेट बिलकुलच अचीव होऊ शकला नाही, है ना. आणि म्हणूनच आपल्याला काय दिसतं, थर्ड 5 year प्लॅन वॉज सबस्टॅन्शियली फेल्ड. And because of the failure of the third 5 year plan, है ना, it was thought that there is a need to take some pause, to ponder over the economic models, to ponder over the situational issues, आणि मग तत्कालीन आर्थिक स्थिती सांभाळण्याकरिता लॉंग टर्म जे विजन ठेवायचं आहे, लॉंग टर्म प्लॅन्स बनवायचे आहे, म्हणजे 5 वर्षाकरिता ध्येय निश्चित करायचे आहेत ना. इट वुड बी हार्ड इनफ, फार कठीण आहे. त्यामुळे आता हळूहळू टप्प्याटप्प्यानं जाऊया आणि एक वर्षाचं बघूया असा निर्णय घेण्यात आला. आणि म्हणूनच आपल्याला काय दिसतंय, त्याला हॉलिडे करणे. हॉलिडे म्हणजे प्रत्यक्षात सुट्ट्या घेतल्या नाही, तर काय केलं, 3 वार्षिक योजना काय केल्या, 3 वार्षिक योजना, 3 annual plans. Annual plans were launched. किती, 1966, 69, 66, 67, 67, 68, 1968, 69. बरोबर आहे. हे 3 वार्षिक योजना प्लॅन केला बाबा. आता प्लॅन केला असं आहे, पण स्थिती तशी होती का, कशी कंडिशन होती, तर आपल्याला दिसतंय की राजकीय, सामाजिक आणि आर्थिक तिन्ही फ्रंट एकदमच वीक होते, है ना. द होल सिच्युएशन वॉज इन अ टर्मॉइल. काय होतं बघूया. बघा, तिन्ही वर्षी काय भयानक स्थिती होती. आणि म्हणूनच हे शिकण्यासारखं म्हणजे समजण्यासारखं आहे की त्या सिच्युएशनला, है ना, तत्कालीन पॉलिटिकल लीडरशिपनी कसं हँडल केलं असेल बघा, है ना. 1966-67ला रुपयाचे अवमूल्यन करावं लागले कंपल्सिव्हली. 6 जून 1966ला, है ना. आणि 57% डिव्हॅल्युएशन करण्यात आलं. पहिला फटका. बिहारचा दुष्काळ हा केवळ 66-67च्या मान्सूनमध्ये नाही, तर 67-68च्या म्हणजे निरंतर 2 वर्षाकरिता बिहारचा दुष्काळ राहिला आणि 70,000च्या वर, मोर दॅन 70,000 पीपल वेअर डाईड बिकॉज ऑफ द स्टार्वेशन, भूकमरीने, है ना. अत्यंत विचार करा की कशी परिस्थिती असेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर पॉलिटिकल आणि कम्युनल सिच्युएशन्स बघा, गोहत्या विरोध आंदोलन, अशातच म्हणजे बघा कसा माहोल आहे. 7 नोव्हेंबर 1966ला, है ना, नागा साधूज, है ना, RSS आणि जनसंघ यांनी गोहत्या विरोध आंदोलन राबवले. त्याच्यामुळे पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी जी आहे ती निर्माण झाली. त्यातच पंजाबचं विभाजन हा पण इश्यू आला 18 सप्टेंबर 1966ला, आणि पंजाबचा काही भाग हिमाचलला दिला आणि हरियाणा तयार झाला. म्हणजेच ती पण क्रिटिकल कंडिशन होती. त्या याच्यात पंजाबचं विभाजन करण्यात आलं, है ना. त्याच्यानंतर सर्वसाधारण निवडणुका फेब्रुवारी 1967ला झाला. ऑलमोस्ट असा अँटी इन्कम्बन्सी वाढली होती, भूकमरी वाढली होती, डिव्हॅल्युएशन झालं होतं, ट्रेड नाही, बॅलन्स ऑफ पेमेंट गडबडलं. तर अँटी इन्कम्बन्सी फेज जबरदस्त होता, खतरनाक होता. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतं, जनरल इलेक्शनमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसला जबरदस्त फटका बसला आणि अराउंड केवळ 283 सीट्स तेवढ्याच त्यांना मिळाल्या, जेव्हा की 350च्या वर आधी 1962च्या इलेक्शनमध्ये होतं. अत्यंत जबरदस्त फटका बसला. म्हणजेच काय, तर आपल्याला दिसतंय राजकीय
आर्थिक, सामाजिक है ना, आणि बघा ॲग्रिकल्चरच्या कॉन्टेक्स्टमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती 66-67. म्हणजे काही करण्यासारखं होतं का नाही हेच सांभाळत बसा. आता इकडे बघा महागाई, इन्फ्लेशन, इट वॉज इन अ डबल डिजिट 17%. इन्फ्लेशन किती 17% पर्यंत पोहोचलं. आता तुम्हालाही माहीत आहे विकसनशील राष्ट्र जी आहेत त्यांना कोणत्या प्रकारचं जे किंमत वाढ आहे ना, इन्फ्लेशन रेट कोणत्या प्रकारचा सुटेबल होतो. हा डबल डिजिट सुटेबल होईल का नाही, बस्सम होऊन जाईल. हा केव्हा ट्रिपल होईल काही गॅरंटी नाही. याला सांभाळायचं है ना. त्यातच पिझंट्स इश्यूज होते, एक्सप्लॉयटेशन व्हायचं है ना शेतकऱ्यांचं आणि शेतमजुरांचं. आणि त्यातूनच त्या पिझंट मुवमेंटचं नक्सलबारी आंदोलन मे 1967ला सुरू झालं है ना वेस्ट बेंगॉलमध्ये है ना. वेस्ट बेंगॉलमध्ये हा आंदोलन आणि नंतर असं जबरदस्त पसरलं, एकदम आगीसारखं असं भरभर भरभर पसरलं. ते आत्तापर्यंत आत्ताही आपण बघतोय, बरोबर आहे. त्याच्यानंतर हिंदी विरोधी आंदोलन, हिंदी भाषेच्या विरुद्ध आंदोलन साऊथमध्ये पर्टिक्युलरली तामिळनाडू म्हणजे मद्रास स्टेट आहे तिथे जबरदस्त चाललं. ते त्रिभाषा विरोधी आंदोलन आहे नंतर 68-69ला राहिलं. आणि स्टुडंट एज्युटेशन त्याच्यामध्ये भरपूर आलं. युनिव्हर्सिटीज ज्या आहेत साऊथच्या त्या रस्त्यावर आल्यात. अत्यंत वाईट परिस्थिती होती, सांभाळणं कठीण झालं. त्यातच पुन्हा चीनने धोका दिला आणि सिक्कीमच्या नाथुला आणि चोला पासमध्ये संघर्ष झाला. जो संघर्ष है ना भारतीय सैनिकांनी जबरदस्त पद्धतीने हँडल केला आणि चीनला आपली जागा दाखवून दिली. तो झाला सप्टेंबर-ऑक्टोबर 1967. पुन्हा डिफेन्सकडे लक्ष द्या, सीधा सिनॅरिओ है ना. आणि त्यातच आपल्याला असं दिसतंय की अमेरिकेनं चान्स घेतला का, कारण की भारतामध्ये आता लीडरशिप सेंटर लेफ्ट सोशलिस्ट अँगलची आली. कारण की इंदिरा गांधी ह्या आल्यात आणि त्यांची ती आयडिओलॉजी होती, त्यामुळे आतमध्ये धुसमुस होत होती सिंडिकेट वर्सेस न्यू लीडरशिप. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतंय की भारताचं नेतृत्व आता पॉलिटिकल जे टिल्ट आहे ते रशियाकडे झुकायला लागलं होतं आणि अमेरिकेला हे नको हवं होतं. त्यामुळे अमेरिकेने PL-480 बास ताणून धरला आणि परकीय जी मदत आहे फूडग्रेन ते पण आता बघा इकडे भूकमरी आणि इकडे फूडग्रेन आहे प्रॉब्लेम. म्हणजे खतरनाक प्रॉब्लेम आपल्याला 67-68ला दिसून येतं. आता जर आपण इकडे बघितलं 68-69ला तर महागाई एवढी झाली होती आणि त्याच्यामुळे केंद्र शासनाचे कर्मचारी परेशान. त्यांनी आंदोलन केलं सप्टेंबर 1968ला. त्यातच त्रिभाषा विरोधी आंदोलन होतं आणि याच्यामुळे आणि आयडिओलॉजिकल चेंज याच्यामुळे आपल्याला काय दिसतं, काँग्रेसमध्येच दुफळी निर्माण झाली आणि इतकी निर्माण झाली की ते स्प्लिट झालं. काँग्रेसमध्ये फूट पडली आणि काँग्रेस है ना, काँग्रेस आर आणि काँग्रेस ओ असे दोन गट. काँग्रेस आर यांचं नेतृत्व इंदिरा गांधीजी, रिक्विजेशनिस्ट म्हणतात त्याला, आणि काँग्रेस ओ जे आहे ना त्याच्यामध्ये मोरारजी देसाई आणि कामराज यांचं नेतृत्वामध्ये झालं. हे सिंडिकेट होते, ओल्ड गार्ड्स त्यांना म्हणायचे, आणि हे न्यू जे आहे ज्याला आपण म्हणतो नेतृत्व न्यू लीडरशिप, या दोघांमध्ये काय झालं, ब्रेकअप झाला आणि स्प्लिट झालं. म्हणजे आपल्याला बघा काय दिसतंय, राजकीय स्थिती सुद्धा तिन्ही वर्षात चांगली राहिली नाही, आर्थिक स्थिती चांगली राहिली नाही है ना, सामाजिक स्थिती, इथे कम्युनल व्हायलन्स सुद्धा झालेत, लक्षात घ्या, कम्युनल व्हायलन्स सुद्धा झालेत. दॅट वॉज अ सिच्युएशन. मग अशा याच्यात काही होऊ शकतं का, तर होऊ शकतं. क्रायसिस इज अ जेनेसिस ऑफ अ इनोव्हेशन अँड सम क्रिएटिव्हिटी. बघा काय केलं, विविध उपक्रम आणि विविध कंपन्या है ना त्या वेळात तयार झाल्या. म्हणजे असं फुल टाइमपास झाला का नाही. बघा काय दिसतंय, 66-67ला खूपच जबरदस्त इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग IIRS
21 एप्रिल 1966ला याची स्थापना करण्यात आली, रिमोट सेन्सिंगची. त्यामुळे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट आणि स्पॅथियल सगळं टोपोग्राफिकल डेव्हलपमेंट होणं शक्य होतं. खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे त्याचा इकॉनॉमीवर इम्पॅक्ट जबरदस्त पडणार होता. तिथेच फॉरेस्ट कन्झर्वेशन, फॉरेस्ट डेव्हलपमेंट हे सायंटिफिक दृष्टिकोनातून व्हावं म्हणून इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस IFS याची स्थापना झाली 1 जुलै 1966. त्यातच टुरिझमला वाढ देण्यासाठी, टुरिझमचं डेव्हलपमेंट करण्यासाठी इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ITDC 1 ऑक्टोबर 1966ला करण्यात आली. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट हा फोकस होता. न्यू ॲग्रिकल्चर स्ट्रॅटेजीवर सातत्याने थर्ड फायर प्लॅनच्या एंडपासून सुरुवात झाली. कारण लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसान नारा दिलाच होता, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला न्यू ॲग्रिकल्चर स्ट्रॅटेजी जी हाय इल्डिंग व्हेरायटीज जे आहेत है ना, हायब्रिड सीड्स, त्याच्यावर भर जो दिला होता ग्रीन रिव्होल्युशनचा, त्याच्यासाठी म्हणून फर्टिलायझरची आवश्यकता होती. त्याचं प्रोडक्शन व्हावं म्हणून मद्रास फर्टिलायझर लिमिटेड 8 डिसेंबर 1966ला निर्माण करण्यात आला. 67-68 मध्ये बघितला तर इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इलेक्ट्रॉनिक टूल्स, इलेक्ट्रॉनिक मशिनरी तयार करण्यासाठी 1 एप्रिल 1967ला तयार करण्यात आलं. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च है ना, जे ICARच्या अंडरमध्ये होतं, ते 5 सप्टेंबर 1967ला करण्यात आलं. म्हणजेच ॲग्रिकल्चरचं आता आपल्याला काय दिसतंय, क्वालिटेटिव्ह डेव्हलपमेंट करण्यासाठी फोकस करण्यात आला, हॉर्टिकल्चरवर फोकस करण्यात आला है ना. म्हणजे नॉन ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर कसं डेव्हलप व्हावं याच्यावरही फोकस करण्यात आला. त्यासाठी इन्स्टिट्यूट तयार करण्यात आलं. त्यानंतर आपण न्यूक्लिअर एक्सप्लोरेशन करायचं आहे, त्याच्यासाठी युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया UCIL जाडुगोळामध्ये, झारखंडमध्ये 4 ऑक्टोबर 1967ला करण्यात आला. त्याच्यानंतर हिंदुस्तान कॉपर लिमिटेड, कॉपर एक्सॅव्हेशन करण्यासाठी आणि मायनिंग करण्यासाठी नोव्हेंबर 1967ला तयार करण्यात आलं. कारण की कॉपर वॉज देन, आफ्टर स्टील, कॉपर वॉज देन वन ऑफ द इम्पॉर्टंट इनपुट फॉर द इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. त्यानंतर गोवा शिपयार्ड लिमिटेड, GSL, गोवा शिपयार्ड लिमिटेड 1967च्या एंडमध्ये तयार करण्यात आलं, जेणेकरून शिप बिल्डिंग आणि शिप डेव्हलपमेंट याच्यामध्ये टनेजमध्ये वाढ होणार. बघा काय दिसतं का, दिसतं ना, काम करताना दिसते ना. हां, इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट इज शोईंग द साइन ऑफ अ डेव्हलपमेंट, लक्षात ठेवा. त्यानंतर 68-69 नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशन, टेक्स्टाईल डेव्हलपमेंटसाठी एप्रिल 1968. त्यानंतर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, मजुरांसाठी, काम करणाऱ्या लोकांसाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड 1 जुलै 1968 हे नॅशनल सेव्हिंग इन्स्टिट्यूटने लॉन्च केलं. आणि नॉर्थ ईस्टमध्ये सुद्धा ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट व्हावं म्हणून 68-69च्या प्लॅनच्या शेवटी, म्हणजे ह्या वार्षिक योजनेच्या शेवटी विचार करण्यात आला. आणि नंतर या योजनेच्या एंडमध्ये, म्हणजे हे 4th फायर प्लॅनमध्ये, 4th फायर प्लॅनच्या एकदम लॉन्चिंगला 1 एप्रिल 1969ला आसाम ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी तयार करण्यात आली. म्हणजेच काय दिसते आपल्याला का भाऊ हे झोपले नव्हते, कामं करत होते, त्रास किती बी असो, टेन्शन किती बी असो, दिसते तुम्हाला. ओके, आता आपण थोडंसं ब्रीफमध्ये इव्हॅल्युएशन करून पाहू की बाबा 3 वर्षामध्ये जे 3rd फायर प्लॅनमध्ये भस्म झालं होतं सगळं, ते सुधारलं का, हा ना, बेस झालं का, टिकलं का, आणि मग काही जमलं का. तर आपल्याला असं दिसते 3 वार्षिक योजनांमध्ये अशा प्रकारे काम झालं की त्याच्यामुळे 4th फायर प्लॅनचा लॉन्चिंग पॅड तयार करण्यात आला. बघा कसं प्लॅन आउटले बघूया. एक ब्रीफली प्लॅन आउटले एवढं काही विचारत नाही, पण असो है ना. 2165 कोटी, 2085 कोटी, 2376 कोटी, म्हणजे एक 2-2.5 हजाराच्या जवळपास आपल्याला प्लॅन आउटले 3 वर्षामध्ये दिसून येतो. मग आपल्याला दिसते की कारण 6,500 करोड 3 वर्षामध्ये खर्च झाला. आता फोकस खूप महत्त्वाचा आहे. फोकस बघा कुठे ठेवला, न्यू ॲग्रिकल्चर स्ट्रॅटेजी, हायल्डिंग व्हेरायटीज, फर्टिलायझर है ना, याच्यावर फोकस, त्याचं एक्सपान्शन करण्यात आलं 2ऱ्या वार्षिक योजनेमध्ये. आणि 3ऱ्या वार्षिक योजनेमध्ये आपल्याला काय दिसतं, त्याची विजिबिलिटी दिसायला लागली. कशी बघा, तर ॲग्रिकल्चर प्रोडक्शन जे 3rd फायर प्लॅनच्या एंडमध्ये केवळ 72 मिलियन टन होतं, ते कुठपर्यंत पोहोचलं,
95 मिलियन टन. जबरदस्त उछाल दिसते 3 वर्षात. म्हणजे जो डॉफ कंडिशन असताना सुद्धा तो सांभाळला आणि न्यू ॲग्रिकल्चर स्ट्रॅटेजी काय दिसते, सक्सेसफुल झाली असं आपल्याला दिसतंय. आणि त्याच्यामुळे बघा ॲग्रिकल्चरचं GDPमध्ये कॉन्ट्रीब्युशन सफिशियंट होतं. 42%, 44.6%, 43.4% असं आपल्याला दिसतंय. GDP ग्रोथ पण हा जबरदस्त बॅलन्स झाला. हा 6.9 थर्ड इयर जो आहे वार्षिक योजना 1968-69 त्याच्या एंडमध्ये 6.9%. क्या बात आहे की नाही, क्या बात आहे की नाही, जबरदस्त. आणि त्याच्यामुळे हा लॉन्च पॅड बनला. इथे जर बॅलन्स ऑफ पेमेंटची पोझिशन जर बघितली तर ट्रेड डिफिसिट जो आहे, व्यापार तोल जो आहे तो बराच कमी झाला. तो कितीने राहिला, 217 कोटीचाच राहिला फक्त. का, कारण की इम्पोर्ट हे जे आहे हे कमी झालं आणि एक्सपोर्ट अराउंड 13.5% वाढला. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतंय, ट्रेड डिफिसिट कमी झाला. आणि तिथेच फॉरेक्स गंगाजळी आपल्याकडे राहिली. फॉरेक्स बघा 183.6 करोड राहिलं. आणि त्यामुळे IMFचं जे परतावा करायचा होता अराउंड 111 कोटीचा तो आपण परत केला. म्हणजे काय झालं, आपली जमेची बाजू झाली. आता आपण बऱ्यापैकी क्लिअर झालो. आणि त्यातच दिसते 4th फायर प्लॅन मस्तपैकी लॉन्च करण्यात आला. आता हा मस्तपैकी कसा केला ते आता 4th फायर प्लॅनमध्येच पाहू, आहे का नाही. आता एवढं समजलं असं तुम्हाला कुठं भेटणार नाही भाऊ, असं डिटेलमध्ये दिलं, मस्तपैकी समजून घ्या, है ना, ॲनालिटिकल पर्स्पेक्टिव्हनी. मग MPSC UPSCच्या मेन्समध्ये लिहायला तुम्हाला रेफरन्स टाकायला बी मदत होईल का नाही, आहे का नाही. हा बस, मग तुम्ही तर अभ्यास करता, सिरियस कॅन्डिडेट तर मग लाईक करा, शेअर करा, है ना, सोबत बी राहा. ऑल द बेस्ट.